तात्काळ माओचा रिपोर्ट घ्या. आयोगाकडून 2015ला पत्र आलं, अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे 2015ला पत्र आलं, रवींद्र शिंदेला तात्काळ पदोन्नती द्या, माओचा रिपोर्ट घ्या, महिनाभरात पदोन्नती देऊन टाका. परंतु ते पत्रक दाबलं गेलं. आयोगाला कुठला खुलासा नाही की रवींद्र शिंदेला कुठला माहिती नाही. मी माहिती अधिकार काढलं तेव्हा माहिती, म्हणून मी आयोगाकडे डायरेक्ट पुन्हा केस केली. आचारसंहिता असताना त्या काळामध्ये आदेश कसे काय दिले, सगळा गोलमाल खोटा अहवाल संदीप माळवी यांनी पाठवला. याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. माहिती अधिकार कलम कायद्यानुसार एक IAS अधिकारीने SC SC अनुसूचित जाती जमातीची पदोन्नती टाळली, त्याला निलंबित व्हावं लागलं, सेवेतून बडतर्फ व्हावं लागलं. तर अशा प्रकारे चुकीचे कामं करणाऱ्या लोकांना तात्काळ महाराष्ट्र शासन कायदे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत बडतर्फ झाली पाहिजे, तरच कर्मचारी अधिकारी काम करेल, नाही ते करणार नाही. आज बजबजपुरी झाले ठाणे नगरामध्ये. संध्याकाळी या फिरायला ट्रॅफिकचा प्रश्न आहे, अतिक्रमणचा प्रश्न आहे, फुटपाथग्रस्त आहेत, रस्ते व्यापलेले आहेत. संध्याकाळी फेरीवाले उघड्यावर स्टॉल लावतात, उघड्यावर गॅस सिलेंडर, उघड्यावर बटाटे वडे, उघड्यावर तंदूर कॉर्नर. हे कोणामुळे? आज पूर्ण ज्या टी चंद्रशेखर साहेबांनी मेहनत करून एवढं सुंदर ठाणं बनवलं, सुंदर ठाणं, स्वच्छ ठाणं, आपली नगरी आपलं ठाणं हे बनवलं. परंतु त्याच्यानंतर आलेले 2010 वर्षातले दादापासून लोकप्रतिनिधी 10 वर्षात त्यांनी काय पाहिलं काम? हो, एक साधं कार्यकर्ता शिवसेनेचा होता, नगरसेवक झाला, लोकप्रतिनिधी झाला, स्थायी समिती झाला, काम करायला महापौर झाला. काय ज्ञान आहे विकासाचं? आज नियम बाह्य दिव्यांगाचे स्टॉल, तुम्ही 350 स्टॉल दिलेले आहेत फुटपाथवर. 2-3 ॲक्सिडेंट झाले समोर वर्तक नगरच्या. कोण जबाबदार आहे? माझी महापौरांवरच जबाबदार. मी केस दाखल करणार आहे महापौरांवरती. तुम्ही दिव्यांग स्टॉल फुटपाथवर कसे दिले? न्यायालयाचे आदेश आहेत, कोर्टाचे आदेश आहेत, फुटपाथवरती कुठल्याही गोष्टी केल्या जात नाही, बांधकाम केलं जात नाही. मग कशा काय दिले हे स्टॉल? या योजना द्यायच्या असेल तर विकासाच्या सुविधा भूखंडावरती द्या ना. कोणी नाकारलंय का द्यायला योजना राबवायला? पण तुम्ही का फुकटचं भ्रष्टाचारासाठी 1-1 लाख रुपये आज एक एजंट 50-50 स्टॉल घेऊन विकलेले आहेत. आणि ते कोणाला मिळाले? तर माजी महापौर नरेश मस्केंना मिळाले ना पैसे, 1-1 लाख रुपये. इस्टेट एजन्सी उघडली आणि आता दिल्लीत खासदार जाऊन काय भाषण करतात, संसदेमध्ये प्रस्ताव देतात की संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर खोदून काढा. अरे ज्या मेलेल्या माणसावर मेल्याहून मेलेला आहे, त्या ज्या मेलेल्या माणसाची कबर खोदण्यात काय शौर्य आहे? तुमच्यात जर खरे मर्दानगी असेल, खरे मर्द असाल, मर्दाच्या पोटचे असाल, तर तुम्ही संभाजीनगरमध्ये जाऊन कबर खोदून दाखवा. अरे छत्रपतींचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा माहिती व्हावा लोकांना. म्हणून संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर आहे ना, म्हणून प्रतापगडावर अफजल खानाची कबर आहे ना. मग इतिहास येणाऱ्या नवीन पिढीला कसा समजेल जर तुम्ही ते उखडून टाकले तर? फार तिळतिळीने बोलतोय. आज संविधानाचे पार 12-13 वाजवलेत, घटनेचे पार 12-13 वाजवलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पावली पावली अपमान होतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पावली पावली अपमान. कोणाकडे दुःख सांगायचे, कोणाकडे काय करायचे? हे सत्ताधारी चोर लोक मारलेले आहेत, सत्ताधारी चोर लोक मारलेले आहेत. त्यांना लगाम चापकाने दिला पाहिजे. संविधानाच्या घटना कायद्यानुसार त्यापर्यंत शिस्त पद्धत होणार नाही. आणि पुन्हा आम्ही जनतेचे दैव, जनतेचे नेते, जनतेचे देव काय ते विधानं लावतात. हे चोर लोक, हरामी लोक जनतेच्या मतावर लिहून येतात, आमच्या जनतेच्या पैशावरती उपभोगतात आणि टक्केवारी, खोकेकारी, भ्रष्टाचार आणि श्रीमंत गडगंज होतात. आज पोट तिडकीने बोलतोय कारण ज्या रवींद्र शिंदेवर प्रामाणिकपणे अन्याय झाला, पदोन्नतीचा अन्याय झाला, 3 निलंबनं झाली, ते भोगून आज रवींद्र शिंदे जसा तसा उभा आहे. कारण पाठीशी आईबाबांचे आशीर्वाद, माझ्या आईबाबांनी कष्ट केले, सफाई कामगार म्हणून काम करून 40 वर्ष सेवा केली आईने. कधी आपला लेख अधिकारी आहे म्हणून कधी आली नाही की माझा लेख अधिकारी कधी बडाया मारल्या नाही, माझा लेख अधिकारी म्हणून कधी फुशारक्या मारल्यात. बाबा चांगोशींनी काम करणे ते यायचे मुलाकडे, रवी आपल्याला असं समाजकार्य करायचं आंदोलन, मला थोडी देणगी जयंती करायची मिळाली तर बरं द्यायचं. 50,000 रुपये काढून देणगी, त्या काही अधिकारी होतो द्यायचो. अधिकाराने बाबासाहेबांच्या संविधानाने मोठा झालो, संविधानाने जिंकलो, आज अधिकारी झालो, आज लोक जनसन्मानची कामं करतो. बाबा गेल्यानंतर संघटना चालवतो, आता अधिकार आहे ना, अधिकार आहे आईबाबांचा. फार पोट तिडकीने बोलतो. आज डोळ्यातून पाणी येतात का? आज काय चालले बजबजपुरी महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्राला कळू द्या. आज प्रत्येक जण तो
छत्रपतीचं नाव घेतो, नमस्कार करतो आणि काय धंदा करायला फुशारक्या करतो. मग ते देवेंद्र फडणवीस असतील, मग तो 1.5 फुट्या नारायण राणेचा पोरगा असेल, काय कायदा केलाय? काय म्हणतो? कोणी भगवा साप, कोणी हिरवा साप, कोणी हिरवा साप भगव्याला चोदू शकणार. काय 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 विधान करतो. आज संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती, अधिकारी असेल किंवा मंत्री असेल, कोणालाही शांतता भंग होईल असं विधान करता येत नाही. त्याचं मंत्रिपद तरी जायला पाहिजे, आमदार कधी जायला पाहिजे. हे राज्यपालांना अधिकार आहेत, पण ते अंमलात कधी येणार? संविधानिक घटनेनुसार पक्ष फुटतो, संसद कायद्यानुसार ते बाद होतात, पण तो अंमलात कधी येणार? आज विधानसभा अध्यक्ष खोटे निर्णय देतात, खोटे पक्ष देतात, सादर करतात. जे संसद कायद्यात म्हणत नाही विधानसभा अध्यक्ष, त्यांना या विधानसभा अध्यक्षपदी बसण्याचा अधिकार नाही. रवींद्र शिंदे सांगतो संविधानानुसार अलिबागमध्ये जमीन घोटाळ्यामध्ये विधानसभा अध्यक्ष जातात. काय चाललंय राज्यामध्ये बजबतपुरी, काय चाललेलं आहे? सगळं गुजरात, बिहारी, परप्रांतीय महाराष्ट्र राज्य बकाळ केलेलं आहे. भविष्यामध्ये कितीही विकास काम करा, जोपर्यंत येणाऱ्या परप्रांतीय लोंढ्याला लोकत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सुधारणा नाही. एवढं सांगायचे. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.